अशा अद्याप काय कोणाला त्यांनी आता केलं असेल, परंतु आम्हाला माहित नाही निमंत्रित केलं. आणि ज्या मोर्चामध्ये जर जातीवादी जबे असेल, जरांगे असेल, आणखी असे जातीवादी लोक जर येत असतील तर आम्ही तिथं कसं जावं? हा मोर्चा खरं तर त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी, परंतु संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही, फक्त जाती जाती तेढ निर्माण करायचं, वंजारी समाजाला टार्गेट करायचं, ओबीसी समाजाला टार्गेट करायचं, वंजारी नेत्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला मोर्चा आहे, ज्यामध्ये सर्व जातीवाद्यांचंच नेतृत्व आहे. यामध्ये जर त्या संतोष भाईंची मुलगी असेल, त्यांचे बंधू असतील, धनंजय देशमुख असतील, हे एकटे जर असते आणि जालना जिल्ह्यातले आमचे मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक असते तर नक्की आम्ही त्या मोर्चात गेलो असतो. परंतु यामध्ये आष्टीचा जाब्या असेल, जरांगे असेल, हे असे महाजातीवादी जर याच्यामध्ये असतील तर आम्ही त्या मोर्चात नाही. परंतु आमचा ह्या मोर्चाला जरी आम्ही नाही गेलो तर नक्कीच आम्ही वेळोवेळी सांगतो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या, आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. संतोष देशमुख असतील स्वर्गीय आणि इकडे सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांच्या घटनेच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मोर्चे निघले पाहिजे. परंतु हे मोर्चे लोकशाही मार्गाने पाहिजे. याच्यामध्ये मीडिया ट्रायल जास्त आहे आणि कुठतरी त्या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणी धडपडत नाही, सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणी धडपडत नाही, परंतु कोणाचं राजकीय अस्तित्व खराब करायचं आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व कसं निर्माण करण्यासाठी सध्या खटाटोप सुरू आहे. आणि काही नेते ज्यांचं अस्तित्व संपलेलं आहे, कुठंतरी उपोषणाच्या नावाखाली डिंग्या मारण्याचं काम त्यांचं सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून तारका देण्याचं काम सुरू आहे आणि त्यांच्या मागे आता समाज राहिला नाही. मग यांच्या मोर्चामध्ये बळच घुसण्याचं काम यांचं सुरू आहे. यांनी आता कुठतरी समाजाला तर वेटीच धरणं मराठा समाजाला सुद्धा आवडत नाही. कुठल्या समाजाला जातीवाजिक बोलणं, कुठल्या समाजाच्या नेत्यांना टार्गेट करणं हे सुद्धा मराठा समाजाला आवडत नाही. परंतु यांच्या मनातला द्वेष यांचा उफाळून येतो आणि सारखं वारंवार ओबीसी नेत्याविषयी असतील, ओबीसी समाजाविषयी असतील, एखाद्या जातीविषयी असतील, दलितच्या भाषेत बोलण्याची यांची सवय, कारण की यांना माझ्या मते यांना बाळकडूच कुठतरी शिव्या शापांचं दिलेलं आहे, त्यामुळे ते तशा पद्धतीने बोलत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरती नरेंद्र भाईंनी आरोप केले, तुझा माग घालण्यासाठी ओबीसीचा पाठबळ केला. हे बघा, जरांगेची लायकी तरी आहे का धनंजय मुंडेवर आरोप करायची? आरोप सिद्ध करता आले पाहिजे. आरोप कुणावरही करता येतो, परंतु एखाद्यावर आरोप करून त्याचं राजकीय अस्तित्व खराब करायचं, राजकीय करिअर खराब करायचं हे अत्यंत चुकीचं आहे ना. माझं ह्या सर्व आष्टीचा जब्या असेल किंवा आमचा छपरी जरांगे असेल, यांना माझं आव्हान आहे की तुम्ही धनंजय मुंडेवरील आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा ना. ते आष्टीचा जब्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करतोय. खरं तर ज्या समाजाच्या जीवावर निवडून आला जब्या, त्याच समाजाला जर टार्गेट करत असेल तर येणाऱ्या काळात जब्याचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा आबा, की मोर्चाच्या माध्यमातून नेते राजकारण करते असं वाटते का तुम्हाला? नेमकं का ह्या नेत्यांना स्वर्गीय संतोष देशमुख भैया असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशी होईल नाही होईल, संतोष देशमुखांना न्याय मिळेल नाही मिळेल, सूर्यवंशीला न्याय मिळेल नाही मिळेल, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. यांचं फक्त मुंडे मुंडे मुंडे. अरे बाबा, याच्यात आरोपी वेगळे आहेत, तुम्ही त्या आरोपींना टार्गेट करा. त्यांचे काय पुरावे, त्यांच्या विरोधात काय सबळ पुरावे असतील ते पुरावे आणून तुम्ही सीआयडी कडे द्या, एसआयटी कडे द्या, गृह विभागाकडे द्या, गृहमंत्र्याकडे द्या. नाहीच ऐकलं तर तुम्ही न्याय विभागात तुम्ही याचिका दाखल करा, तुमचं जर गृह विभागात ऐकत नसेल तर. परंतु यांना फक्त मीडिया ट्रायलद्वारे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केविलवाना प्रयत्न आहे. आणि ज्या समाजाच्या जीवावर निवडून येतात त्याच समाजाच्या नेत्याला जर तुम्ही संपवायला निघत असेल तर तुम्ही नक्कीच फार जातीवादी आहात. येणाऱ्या काळात तुम्हाला याचे परिणाम भोगावेच लागतील. ज्या जरांगीनी याच्याकडे बघू त्याच्याकडे बघू म्हणून महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं, परंतु आता जरांगेच्या सगळं आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातील जनता हातातून निघून गेलेली आहे, त्यामुळे आता जरांगीनी फुसक्या दवसा मारणं किंवा धमक्या देणं बंद करावं. खरं तर जरांगीला संपवण्यासाठीच दसांचा हा मोठा डाव आहे. दसांना कोण आदेश देतंय ते आता दसांना माहित, परंतु दसांच्या आडून जरांगेचं अस्तित्व येणाऱ्या काळात संपलेलं दिसन. ज्या स्टेजवर एकटा जरांगे हजारो लोकांच्या समोर राजा महाराजासारखा बसत होता, त्या स्टेजवर जरांगेला मांडी घालून जाऊन बसायची, 100 लोकात बसायची वेळ आली.